कोकणात पहिल्यांदाच महामार्गाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. संवाद धरवली पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलनाचा इशारा. महाप्रळ पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असताना शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी पत्रकार अमीर शौकत तारलेकर यांचा रात्रीच्या सुमारास भोराव फाटा परिसरात अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणी संवाद धारवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात निवेदन देत महामार्गाची कामे करणारे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान पोलिसांनी या अपघात प्रकरणी गणेश धन्यकुमार देवकाते याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार आरोपीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवून अमीर तारलेकर यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याचे नमूद आहे. या अपघातात तारलेकर यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मागे बसलेली व्यक्तीही गंभीर जखमी झाली. ग्रामस्थांनी मात्र रस्त्यावरील खड्डे, अपूर्ण महामार्गाचे काम, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षा उपाययोजनांचा अभाव यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. महामार्गाचे काम वेळेत व सुरक्षित पद्धतीने झाले असते का? कामाच्या दर्जाची तपासणी झाली होती का? आणि अपघातस्थळी आवश्यक सुरक्षा व्यवस्था होती का याची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी करण्यात आली आहे. महामार्ग अधिकारी व संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस ठाण्यातून बाहेर जाणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने या प्रकरणाला आता आंदोलनाचे स्वरूप येण्याची शक्यता आहे. महामार्गाच्या स्थितीची चौकशी करून दोषींची जबाबदारी निश्चित होते का याकडे परिसराचेच लक्ष लागले आहे. आता ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे ठेकेदारावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. आम्ही तारलेकर यांचा जो दुर्दैवी मृत्यू, अपघाती मृत्यू झाला, त्यानंतर आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी होती की केवळ एक जो अपघाताची जो गुन्हा दाखल केला जातो तो नसून त्याला जो संबंधित जबाबदार हे आहेत म्हणजे ठेकेदार आणि ह्या जे डिपार्टमेंटची जी लोक आहेत म्हणजे अभियंता, उपअभियंता यांच्यावरती सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची मुख्य मागणी होती. आणि त्यासाठी आम्ही सकाळपासून इथं बसलो होतो आणि ती मागणी आमची मान्य होऊन 300 जो पूर्वी जातो 304 आता 105 जो कलम आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. आणि त्यांचे ते दोन्ही जे डिपार्टमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आणि PWD जे आपल्या महामार्गाचे जे अधिकारी यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. रिसर त्याची सगळी माहिती याच्यामध्ये ॲड झालेली आहे. आणि ते आमची मुख्य मागणी सुरेशसाहेबांनी मान्य करून सुधारित FIR दाखल केलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे सुद्धा आभारी आहोत. त्या मार्गावरती कुठल्याही प्रकारचे फलक वगैरे आहेत का? त्या रस्त्याचं काम चालू आहे दुरुस्ती? 2023 पासून हे काम चालू आहे. थातूर मातूर पद्धतीने फलक लावले जातात आणि कालांतर ते फलक पडले जातात वाऱ्याच्या दिशेने. कुठल्याही पद्धतीनं तिथे दिशा पडत नाही म्हणजे मार्ग निर्देशक हे नाही आहेत. नंतर स्पीड लिमिट काय असली पाहिजे ते नाही आहेत. कठडे नाही आहेत की ज्याच्यामुळे बाहेरनं येणारे जे वाहनं आहेत ते बेधडकपणे गाड्या चालवतात. आणि सगळ्यात जास्त जर जायबंदी आहेत स्थानिक लोक जायबंदी झालेले आहेत. ह्याच्यामध्ये आतापर्यंत 3 मृत्यू झालेले आहेत आणि कमीत कमी 6 लोक हे कायमस्वरूपी जायबंद झालेले आहेत. हे काम सुरू झाल्यापासून 3 वर्षामध्ये जो त्याचा साईडचा जो इन्चार्ज करणारा जो तपासणीस असतो त्यांचा इन्स्पेक्टर तो तर 3 वर्षात आम्हाला कधीच दिसला नाही. आजची कंडिशन अशी आहे की रोड 2 पातळीमध्ये तयार करून ठेवलेला आहे. एका पातळीवर पूर्ण उतार दिसतो, ते पूल मध्ये राहिला आहे. पुलाचा पहिला उतार तसाच उतार केला आहे आणि त्याच्यानंतरही उतार केला आहे. ते जर संपादले असते तरीसुद्धा हे अपघात झाले नसते. परंतु केवळ ही जी यंत्रणा जी आहे महामार्गाचे सगळे अधिकारी अनेक ठेकेदार हे संगनमताने, कारण वेळोवेळी अब्दुल्ला खलपे असतील, मी असेल किंवा अनेक वेळा त्यांना ऑफिसला जाऊन त्यांना कल्पना दिली असेल तरी ते कुठल्याही प्रकारे ते काही करत नाहीत आणि अत्यंत बेफिकीरपणे हे काम करतात आणि ह्या सगळ्या अपघातांना ते कारणीभूत आहेत. आणि म्हणून आमची जी मागणी होती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर दाखल करा आणि तरच ते वटणीवर येतील आणि ती आमची मान्य झालेली आहे. ज्यांच्याकडून अपघात घडला तर त्या समोरच्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे का? हो, त्यांच्यावरती अगोदर झालेलंच आहे. अगोदर झालेलं ते जे गुन्हे आहेत ना ते सेक्शन 129 नंतर 106, 281, 125 हे ऑलरेडी गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावर.